वाले लगेचच आपला 12th मॅन 12वा खेळाडू पाठवायचा आहे. बरोबर शिवाजीनगर क्रिकेट संघ आडे या संघाचा 12th मॅन 12वा खेळाडू इथे उपस्थित झाला. त्यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून इथे स्वागत करतोय. याबरोबर A1 क्रिकेट संघ आंबवण्या संघाला विनंती करतोय आपला 12th मॅन लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवायचा आहे. विद्यमान सामना महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय, जिथे निश्चितप्रमाणे दोन्ही मातब्बर संघ आहेत, दोन्ही नावाजलेले संघ आहेत आणि या नावाजलेल्या संघांची वर्णी सेमीफायनलच्या या लढतीमध्ये पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला गेलं ना मित्रांनो तर फायनलची मॅच एवढी महत्त्वाची नसते जेवढी सेमीफायनलची मॅच असते. आपला संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांच्या हृदयाचे ठोके चुकतात, बऱ्याच जणांचे धाबे दणाणतात. त्याच्यामुळे सेमीफायनलची लढत ही सर्वात महत्त्वाची लढत असते मित्रांनो. मनीष आणि आकाशी सलामीची जोडी मैदानादरम्यान उतरली आहे आणि गोलंदाजी मार्कवर पाहायला गेलं तर संकेत दादा यांना मात्र उतरली गेले. लहानगा अगदी शिवाजीनगर क्रिकेट संघ आडे या संघाचा 12th मॅन सांगतोय की संकेत दादा यांना मात्र उतरली गेले आणि संकेत दादा यांच्या हातामध्ये तो चेंडू सुपूर्द केला गेलाय. फील्ड प्लेसमेंट सजवली गेली आहे आणि बॅटिंगसाठी सलामीची जोडी देखील उतरली आहे. पंच देखील ऑफिशियल आहेत, ते देखील हळूहळू मैदानाच्या दरम्यान रुख करतायत. घड्याळामध्ये बरोबर 5:07 झाल्यात आणि ही वेळ मात्र शौर्य चषक 2026 च्या या पर्वाची आणि या वेळेची साक्ष देते. 2 षटकांचा सामना असेल, 12 चेंडूंचा निश्चितप्रमाणे हा सामना असेल आणि या 2 षटकांच्या सामन्यादरम्यान महत्त्वाची लढत आपल्या भेटीला येते. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा मायाजाळ मित्रांनो, अगदी पाहायला गेलं तर 2026 हे पर्व ज्याप्रमाणे चालू झालं, एकापेक्षा एक मोठमोठ्या स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाल्या या 2026 मध्ये. आणि अगदीच मे महिना इथे मात्र चालू झाला आहे. ऊन सावळीचा खेळ लपंडाव तो चालू झाला आणि थोड्याच काही कालावधीमध्ये वर्षा ऋतूचं देखील आगमन होईल आणि खऱ्या अर्थानं या टेनिस क्रिकेट पर्वाचं देखील अंत होईल. आणि टेनिस क्रिकेट पर्वाला खऱ्या अर्थानं अंत नाही आहे मित्रांनो, कारण टेनिस क्रिकेट हे पावसाळी रबर बॉल याच्या वतीने देखील खेळवले जातात. त्याच्यामुळे वर्षाचे 365 दिवस हे क्रिकेट सुमितदादा खेळलं जातं. त्याच्यामुळे क्रिकेट या खेळाला निश्चितप्रमाणे कधी अंत नाही आहे. चला विद्यमान सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 ची देखील लढत आहे, फायनलची देखील लढत आहे. आपला पारितोषिक वितरणाचा समारंभ देखील चालू होणार आहे. त्याच्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळ थोडीशी फ्युरियसली निघून जात असते. त्याच्यामुळे वेळेचं बंधन निश्चितप्रमाणे आहे. 10 मिनिटाचा वेळ आपल्याला लावून दिला आहे आणि या 10 मिनिटाच्या वेळेमध्ये एक फेरी मात्र तुम्हाला पूर्ण करायची आहे. पूर्वार्धाचा खेळ निश्चितप्रमाणे तुम्हाला पूर्ण करायची आहे. पंचांच्या माध्यमातून लेट्स प्ले ज्याप्रमाणे इशारा दिला जाईल त्याच्या बरोबर अगेन्स्ट यस टाइम देखील तुम्हाला सेट केलं जाईल. पहिला चेंडू डिलिव्हर्ड होतोय. गोलंदाज संकेत यांच्या माध्यमातून 12 चेंडूंचा खेळ, सेमी फायनल क्रमांक 1 ची लढत. सलामीची जोडी मैदानादरम्यान मनीष आणि आकाश यांची जोडी. पहिला चेंडू ऊर्ध्व विकेटच्या दिशेने, सेमी फायनलची लढत. पहिल्या चेंडूला क्लीन बोल्ड, पहिल्या चेंडूवरती फर्निचर डिस्ट्रॉय, आउट, विकेट. पहिल्या चेंडूचा जर विचार केला ना तो थोडासा वेगाने टाकला होता आणि त्या चेंडूला कदाचित सन्मान देणं गरजेचं होतं. त्या चेंडूला फक्त प्लेस्ड करणं गरजेचं होतं. त्या चेंडूवरती अगदी ब्लाइंडली स्ट्रोक खेळायला गेले, मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला गेला आणि इनसाइड आउट खेळत असताना बॅटच्या संपर्कामध्ये तो चेंडू आला नाही आहे. बरोबर फर्निचर डिस्ट्रॉय झाला. उजवी एसटी नेमकी वाकवण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा चेंडू सलामीचा जोडी लंकेश इथे मात्र उपस्थित झालाय आणि दाखल देखील झालाय. लंकेश आले आणि लंकेश यांनी आपल्या संघासाठी खातं खोललंय. पहिल्या चेंडूला अगदीच बॅकफुटला जाऊन पंच करत असताना, स्टेअर करत असताना या चेंडूवरती निश्चितप्रमाणे एक धाव इथे मात्र अजित होताना दिसते. आता लंकेश आलेत. लंकेश गव्हाळे एक युवा उद्योजक मंडणगड विभागामधून बिलॉंग करत असताना अगदीच आपल्या उद्योजनाचं एक चांगलं साम्राज्य त्यांनी मात्र उपस्थित केलं आणि त्यांच्या माध्यमातून हा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू वर द विकेट. तिसऱ्या चेंडूला देखील क्लास चेंडूचा अगदी काय गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. स्पॉटवर चेंडू टाकतायत आणि त्या चेंडूला वेग देखील देत आहेत. त्याच्यामुळे
दुग्ध शर्करा योग त्यांच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल हाही चेंडू कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही आहे. निर्धाव अंकांची मोहोर. पहिलं षटक चालू आहे आणि या पहिल्या षटकामध्ये किमान 10 पेक्षाही जास्त धावा बढण्याचा मानस अंबवणे क्रिकेट संघाचा होता, परंतु प्रत्येक क्षणाक्षणाला तो प्रयत्न मात्र उद्ध्वस्त करताना गोलंदाज संकेत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त आणि फक्त एका धावेवरती स्थिर केलाय. आता मात्र लंकेश यांच्याकडून ऍक्शन केली जाते की या चेंडूला हवेमध्ये फ्लाईट करणं तुम्हाला गरजेचं होतं, परंतु बोलणं सोपं आहे, करणं तितकं अवघड आहे मित्रांनो. हा चेंडू मात्र या चेंडूवर देखील फसवलाय, अडकवलाय, झालं विणलाय. विकेटचं पतन. गॉन. थँक्यू. आणि खरी गोष्ट आहे मित्रांनो, हा गोलंदाज जो आहे तो कौतुकाचा हकदार आहे मित्रांनो. अगदी विचार केला तर एक शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. शंकर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या फक्त एकच झाल्यात, त्याच्यामुळे 7 चेंडूंच्या आगेच आता स्टार्ट करावं लागेल. यावेळेला क्लासिकल अंदाजामध्ये स्ट्रोक केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत. डाऊन दी ग्राउंड पाहायला मिळेल. निश्चितप्रमाणे एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलाय वेगाने आणि फ्युरियसली. दुसरा देखील धाव निश्चितप्रमाणे आपल्याला पळून काढताना दिसलेत. आणि या बरोबरीने षटक क्रमांक 1 संपला. सेमी फायनल क्रमांक 1 ची लढत आणि या एका षटकाच्या अंती अगदी विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावांवरती तो षटक संपवणं अगदी क्लास या गोलंदाजीचा आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत यांच्या माध्यमातून एक यशाचा संकेत दिला जातोय. फक्त आणि फक्त 3 धावा इथे मात्र खर्च केल्यात. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला मिस्टर लंकेश आहे, ज्यांना मात्र स्टार्ट करणं गरजेचं आहे. 6 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी राहिलाय. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत आहे आणि या सेमीफायनल क्रमांक 1 च्या लढतीमध्ये 6 चेंडूंच्या अगेन्स्ट किमान 15 धावा अपेक्षित असतील. किमान 15 रन, किमान 15 धावा इथे मात्र अपेक्षित असतील. अंबवणे क्रिकेट संघाला गोलंदाजी मार्कवर युग यांना मात्र पाचारण केलं गेले. या वेळेला पहा थोडासा थांबून आला होता चेंडू आणि चेंडू मात्र फ्युरियस आहे, फरार आहे. पहिल्या चेंडूवरती मच नीडेड मच मोअर चौकार आहे. 4 धावा. थँक्यू. अगदीच आमचे मित्र आहेत प्रमोद धामणे, यांच्याकडे आम्ही कायम चर्चा करत असतो की लंकेश यांच्या बॅटिंगचा जर विचार केला तर प्रमोद म्हणत असतो की लंकेत म्हणजे काय, लगे तो छगे आहे. परंतु लंकेश आता मात्र तारणहार ठरताना याही चेंडूवरती पाठवलाय सीमा रेषे बाहेर. चौकार. ओ थँक्यू. आता मात्र काय घडतंय मैदानामध्ये, 2 चेंडू आणि 2 लगातारचे चौकार युग यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाले. लंकेश ऑन फायर. ये अलग ही लेवल का बंदा आहे. आता मात्र हॅट्रिकचा चान्स. फुल टॉस चेंडू हलवतो, कार्पेट खेळून काढला ऑनसाइडच्या दिशेला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न फ्युरियसली आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र फसताना दिसतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला लंकेश यांना येण्याचा जो कारनामा आहे तो मात्र इथे दिसतोय. विकेटचं पतन, गडी मात्र बाद होतोय. थँक्यू. पहिल्या षटकाचा जर विचार केला मित्रांनो, तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज संकेत यांनी आणि चांगला संकेत दिला होता युग संकेत यांच्या माध्यमातून. ज्यानंतर अगदीच क्रमांक 2च्या गोलंदाजीसाठी युग यांना उतरले. या युग यांच्या अगेन्स्ट मोठे प्रहार लंकेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. याही वेळेला लोअर फुल टॉस कोलवर टप्प्याचा चेंडू होता, पायावर मारा केला होता आणि त्याला मात्र सन्मान देण्याचं काम निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं आहे. या चेंडूवरती निश्चितप्रमाणे 1 धाव इथे मात्र अर्जित होत आहे. 4 चेंडूंच्या अगेन्स्ट धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या 13 अंकावरती. येणारे चेंडू असतील 2. या 2 चेंडूवरती किमान 7 धावा अपेक्षित असतील अंबवणे क्रिकेट संघाला, जर या सामन्यामध्ये कदाचित त्या टिकून राहायचं असेल तर. ओव्हर द विकेटच्या दिशेने
लवकर स्टार्ट करणं इथे मात्र हा नियम ग्राहित आहे. लंकेश यांना माघारी परतावं लागेल. चुकीच्या पद्धतीने इथे मात्र विकेट जाण्याचं इथे प्रायश्चित्त निश्चितप्रमाणे लंकेश यांना पाहायला मिळेल. हा नियम आहे मित्रांनो या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे लगेच स्टार्ट करणं, लवकर स्टार्ट करणं, चेंडूच्या टाकण्याच्या आगे डिलिव्हर करण्याच्या अगोदर, ॲक्शन करण्याच्या अगोदर इथे मात्र तुम्हाला दंड आकारावा लागेल, भोगावं लागेल. शेवटच्या 2 चेंडू इथे मात्र खेळणं गरजेचं होतं. शेवटचे 2 चेंडू डिफेन्स करणे आवश्यक होते. चांगल्या पद्धतीने त्याला सन्मान देणं गरजेचं होतं, कारण धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 13च्या अंकावरती स्थिर धावसंख्या आहे. त्याच्यामुळे येणारे चेंडू असतील या 2 चेंडूवरती किमान 20 पेक्षाही जास्त धावा अपेक्षित असतील आंबवणे क्रिकेट संघाला. वेगाने हा देखील चेंडू चाकलाय, परंतु या वेगावर कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही आहे. मोहर लागले डॉट बॉलची. चांगला चेंडू युग यांच्या माध्यमातून डिलिव्हर्ड आपल्याला पाहायला मिळाला. एक शेवटचा चेंडू इथे मात्र बाकी आहे. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत आहे आणि या सेमीफायनल क्रमांक 1 च्या लढतीमध्ये किती धावा होत आहेत निश्चितप्रमाणे पाहण्यालायक ठरेल. शेवटच्या चेंडूवर अँगल बनवून क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला तर नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एंड मुवमेंटला तिथे निश्चितप्रमाणे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण केला गेला आहे, परंतु पंचांचा बोट आकाशाकडे आहे. म्हणजे फक्त 2च धावा इथे अर्जित केल्या जातील आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा येत असताना धावसंख्या झाल्या त्या 15 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. थँक्यू. यानंतर विनंती करतोय सेमीफायनल क्रमांक 2 च्या लढतीसाठी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे खामगाव क्रिकेट संघ आणि त्याच्याबरोबर समोर पुरार ब क्रिकेट संघ. चला, पुरार ब क्रिकेट संघ आणि खामगाव क्रिकेट संघाला विनंती करतोय सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत आणि या 2च्या लढतीचं निश्चितप्रमाणे नाणेफेकीचा कॉल इथे केला जाईल. महत्वाचा सामना यानंतरच्या कालावधीमध्ये निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. खामगाव केबीसीसी खामगाव आणि पुरार ब क्रिकेट संघ दोन्ही संघांनी चांगली कामगिरी करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळे दोन्ही संघांचा खेळ इथे मात्र पाहण्यालायक ठरेल ही स्पर्धा देखील आणि पाहण्यालायक ठरेल ही मॅच देखील. ही स्पर्धा अगदीच श्री गजानन प्रसन्न, श्री जाखमाता देवी प्रसन्न, श्रीराम समर्थ शौर्य प्रतिष्ठान कोकण, सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा, भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा शौर्य चषक 2026 आणि आज दिनांक 3 मे 2026 पुरापाडा बीएमसीचं हे मैदान बोलिंज विरार पश्चिमेला ही स्पर्धा भरवली गेली आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या स्पर्धेचा शुभारंभ झाला 8 वाजता सकाळी आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता बक्षीस वितरण होईल असं कुठेतरी आयोजकांच्या वतीने सांगितलं गेलंय. सर्व मान्यवरांचं, उपस्थित मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे अगदी पाहिलं गेलं तर आपले नम्र या स्पर्धेचं संस्थापक अध्यक्ष नितेश खोपरे साहेब, सेक्रेटरी महेश काप, खजिनदार मोहन मस्के, सल्लागार नितेश बोरले साहेब, सल्लागार महेश राडे साहेब आणि व्यवस्थापक शौर्य प्रतिष्ठान कोकण चे सर्व व्यवस्थापक वर्ग. नाणेफेकीचा तिथे कॉल केला जातो. एका बाजूला खामगाव क्रिकेट संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला पुरार क्रिकेट संघ आहे. दोन्ही संघाच्या मध्ये दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय. अभिनंदन, पुरार क्रिकेट संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करू असं बाकीत केलं. यानंतर विनंती करतोय पुरार क्रिकेट संघाला देखील की ज्याप्रमाणे आपण क्षेत्ररक्षण सजवलंय ही मॅच जशी संपेल तुम्ही देखील मैदानादरम्यान लगेचच एका लाईनमध्ये दाखल व्हायचं आहे. विद्यमान सामना आपल्या भेटीला येतोय जिथे मात्र उत्तरार्धामध्ये एकमेकांना उत्तर देण्यासाठी 2 संघ सज्ज झालेत. एका बाजूला आंबवणे क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीनगर आडे. 12 चेंडूंच्या अगेन्स्ट धावसंख्या बनवल्या गेल्या 15 धावा आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. तशी कसून गोलंदाजी करावी लागेल. शेवटच्या क्षणाला लंकेश यांनी मात्र मारलेले ते 2 चौकार कदाचित आपल्या संघासाठी कितपत फायदेशीर ठरतायत ते गोलंदाजाला इथे मात्र दाखवावं लागेल. सलामी शिसोडी मैदानादरम्यान दाखल झाली आणि एका बाजूला आपण पाहतोय संकेत आणि त्यांना साथ देण्यासाठी साहिल. गोलंदाजी मार्कवर आंबवणे क्रिकेट संघाचा नवीन गोलंदाज, एक महत्वाचा गोलंदाज विवेक यांना मात्र गोलंदाजी दिली गेली, जबाबदारी दिली गेली आहे. 12 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. सेमीफायनलची लढत आहे मित्रांनो. या लढतीमध्ये तुम्हाला क्रुशल वर्क करावं लागेल, एक प्रकारे बांधून ठेवावं लागेल आडे क्रिकेट संघाला.
चला लेट्स प्ले असा इशारा दिला जातोय. सेमी फायनल क्रमांक 1 ची लढत. पहिला चेंडू विवेक यांच्या माध्यमातून डिलिव्हर केला जातोय राईट इन ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खाली थांबणारा चेंडू आणि त्या चेंडूवरती टाळ्या कुठल्या जात आहेत. म्हणजेच काय तर निर्धाव अंकांची मोहर लागली आहे. डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल म्हणजे प्रेशर आहे शिवाजीनगर आडे क्रिकेट संघासाठी. त्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. कमी धावसंख्या जरी बनवल्या असल्या डॉमिनेट करण्याची पॉवर आंबवणे क्रिकेट संघासाठी आहे. वन्स अगेन दुसरा चेंडू राईट इन ओव्हर द विकेटच्या दिशेने, राईट इन ओव्हर द क्रीज. दुसऱ्या चेंडूला मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न ऑफ साईडच्या दिशेने. तिथे मात्र शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूला कॅरी करतील, फेकतील तोपर्यंत एकदा यशस्वीरित्या पूर्ण केलंय. उत्कृष्ट पद्धतीची फटकेबाजी देखील पाहायला मिळते, उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. आतापर्यंत दोन्ही संघ समांतर स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक चेंडूवरती समीकरण देखील इथे बदलताना दिसतोय. खऱ्या अर्थानं 2 चेंडू डिलिव्हर्ड केले गेले. एक चेंडू पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतरच्या चेंडूवरती एक धाव इथे मात्र प्रस्थापित होताना दिसली. 2 चेंडूंच्या अगेन्स्ट फक्त एकच धाव, म्हणजेच विजयासाठी 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर विवेक तयार. वन्स अगेन लोअर फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तो बनेल दर्शक. दर्शनीय स्ट्रोक, 6 धावा, षटकार. थँक्यू. कमकुवत पद्धतीचा, कमकुवत क्वालिटीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली आणि त्या चेंडूवर घरपोच समाचार निश्चितप्रमाणे घेतलाय फलंदाजाने. डावखुरी हाताचा फलंदाज आहे, ही एक डोकेदुखी आहे आंबवणे क्रिकेट संघासाठी. हाही चेंडू पहा, सीमा रेषे बाहेर, षटकार. थँक्यू. दोन चेंडू ज्याप्रमाणे विवेक यांनी डिलिव्हर केले होते, त्यानंतर कदाचित तो गोलंदाजीचा ती जी लेंथ होती ते विसरले असे दिसतंय. कारण त्यानंतरच्या लगातारच्या 2 चेंडूवरती 2 लगातारचे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. षटकार पाहायला मिळाला. इथे देखील आउटफील्ड फास्ट आहे, फ्युरियस आहे. चेंडू बघता बघता सीमारेषे पार आहे. 4 धावेंसाठी चौकार आहे आणि यासोबतच शिवाजीनगर क्रिकेट संघ आडे फायनल मध्ये दाखल होणारा हा पहिला संघ आहे. विजय चला, धन्यवाद.